नमस्कार मित्रांनो, आपल्या या एमसीजम एम्प्लॉय अपडेट युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. तर आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवीन एक परिपत्रक आलेले आहे आजच्या दिवसामध्ये. आर्थिक वर्ष 2025-26 म्हणजेच कर निर्धारण वर्ष जे आपलं असेसमेंट आहे 26-27 करिता कर्मचाऱ्याच्या वेतनातून तसं निवृत्ती वेतनधारक याच्या निवृत्ती वेतनातून कपात करण्याच्या अधिकारावर या ठिकाणी आपण पाहू शकतो जवळपास 8 या ठिकाणी संदर्भ देण्यात आले आहेत. तर आपण या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या आपल्या एमसीजीएम एम्प्लॉय अपडेट चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर साधारणतः काय तर केंद्र सरकार अर्थसंकल्प 2025 मधील शिफारशीच्या अनुषंगानं आयकर अधिनियम 1961 मधील कलमान्वये सुधारित तरतुदी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत आयकर विषयक कामकाज करण्याकरता 16/7/23 ते 15/8/26 या कालावधी साठी नियुक्ती करण्यात आलेलं SGCO अँड कंपनी LLP यांनी प्रमाणित करून दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कर्मचाऱ्याच्या संमतीने आस्थापना कार्यालयाने मानव संसाधन कार्यालयातून सॅप मॉड्यूलद्वारे दोन पैकी म्हणजे जुना ऑप्शन ए नवीन पद्धतीने आणि जुना पद्धतीने म्हणजे बी ऑप्शन हे दोन्ही पैकी एक आपल्याला ऑप्शन निवडायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला एप्रिल 25 पासून जे मानव संसाधन कार्यप्रणालीतून मासिक वेतनाची आकारणी होते करताना त्यामध्ये आर्थिक वर्ष 25-26 करिता एकूण वार्षिक देय आयकराचं जे काय आपलं इन्कम टॅक्सचं डिडक्शन आहे ते डिडक्शन आपल्याला दरमहा करण्याकरता वेतनातून किंवा निवृत्ती वेतनातून प्रमाणशीर वजावट याने डिडक्शन होणार आहे. आता या ठिकाणी नोंद देण्यात आली कर्मचाऱ्यांच्या संमतीनं आस्थापना कार्यालयाने एकदा निवडलेला पर्याय कोणत्या कारणास्तव HR मॉड्यूल मध्ये आर्थिक वर्ष 25-26 करता बदल येणार. म्हणजेच आपण जुन्या पद्धतीने किंवा नवीन पद्धतीने जो काही आपण ऑप्शन निवडणार आहोत तो समजा त्यांनी पर्याय म्हणजेच ऑप्शन ए म्हणजेच नवीन पद्धतीने आयकर आकारणी हा पर्याय निवडला असे मॉडेल जर झालं जर आपण ऑप्शन जर नाही दिला किंवा आर्थिक वर्ष जर नाही केलं तर त्या संदर्भात करण्यात येणार. त्या अनुषंगाने महापालिका कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतन धारकांनी केंद्र सरकार अर्थसंकल्प 25 अन्वये आर्थिक वर्ष 25-26 करता आयकरातून सूट मिळवण्यासाठी आयकर अधिनियम 1961 च्या कलमाखाली प्रस्तावित व प्रत्यक्ष केलेल्या बचतीचा तपशील या ठिकाणी आयकर ऑप्शन ए व ऑप्शन बी सोबत जोडलेले प्रपत्र या ठिकाणी 12BB जे आहे आपण नेहमी जे काय डिक्लेरेशन जे काय भरून देतो आपण ते आपण 10 मे पूर्वी या ठिकाणी भरून द्यायचं जेणेकरून आपल्या आस्थापना विभागाला सदर माहिती 13 मे पूर्वी मानव संसाधन प्रणालीत नोंदवणं शक्य होणार आहे. आता या ठिकाणी प्रपत्र 12BB म्हणजे 12BB काय तर ते पाहूयात. महापालिका कर्मचाऱ्यांनी जे काय आपल्याला आयकर सूट मिळवण्यासाठी आपण 12BB याच्या आधारे जे कर्मचाऱ्यांनी आपलं मानव संसाधन कार्यप्रणाली आयकर अधिनियम 1961च्या अन्वये जे काही आपल्या नोंदी असतील म्हणजे बचतीचे जे काही विविध आहेत त्या नोंदी अन्वये प्रत्यक्ष बचतीच्या नोंदी आपल्याला मासिक वेतनातून या ठिकाणी विविध योजनांकरता केलेल्या वसुलीचा तपशील जो काय तो ZHR_12BB_फॉर्म या ट्रान्झॅक्शन कोडद्वारे या ठिकाणी कर्मचारी या ठिकाणी मानव संसाधन प्रणालीत पाहता येणार आहे. या ठिकाणी जो सॅपचा जो टी कोड असणार तो कोणता आहे आपला जी काय आपल्या नोंदी आहेत त्या ZHR_12BB_फॉर्म या नावाने आपण ते या ठिकाणी नोंदी करू शकतो. ज्या कर्मचाऱ्यांनी ऑप्शन बी निवडला आहे त्यांनी प्रपत्र 12BB विहित नमुन्यात भरून तसंच सोबत गुंतवणुकीचे कागदपत्र व पावत्या जोडून विहित वेळेत आस्थापना विभागांना सादर करणं अनिवार्य आहे आणि प्रपत्र 12BB चा नमुना सोबत या ठिकाणी जोडला आहे. प्रपत्र 12BB घोषणापत्रातून वेतनातून वळत्या वजावट केल्या जाणाऱ्या रकमेचे तपशील घोषित करणं म्हणजे जे काही आपल्या पेमेंट स्लिप जे काही डिडक्शन्स आहेत ते या ठिकाणी त्याचं काय डिटेल देण्याची आवश्यकता नाही. प्रपत्र 12BB मध्ये घोषणापत्र नमूद केलेल्या रकमेच्या आयकर वजावट मिळण्याकरता गुंतवणूक करणे बंधनकारक राहील. जे काय आपण त्यामध्ये डिक्लेरेशन मध्ये देणार आहोत ती गुंतवणूक करणं बंधनकारक आहे. आणि घोषित केलेली रक्कम गुंतवणूक न केल्यास कमी आयकर वजावट म्हणजे शॉर्ट रिकव्हरी निर्माण झालीस भारत सरकार आयकर विभागाकडून होणाऱ्या दंडात्मक जी काही कारवाई असेल त्याला आपण स्वतः कर्मचारी जबाबदार असे त्यांना सांगितण्यात आले.
आता आयकर वजावट म्हणजे शॉर्ट रिकव्हरी भरण्याकरिता कर्मचारी अर्थसंकल्पनीय हा लेखाधिकारी आयकर उपविभागून नियुक्त आयकर सल्लागार यांच्या सल्ल्यानुसार सदर कमी वजावटची रक्कम व्याजासहित विहित वेळेत भरणा करणं अनिवार्य करतात. आता या ठिकाणी परिगणन आयकर परिगणन तक्ता दिलेला आहे. तर परिगणन तक्ता काय आहे ते पाहूया. रेट्स ऑफ इन्कम टॅक्स म्हणजे करपात्र उत्पन्न प्रतिवर्ष आर्थिक वर्ष 25-26 का नवीन पद्धतीने कशा प्रकारे. या ठिकाणी 4 लाखापर्यंत 0% आहे टॅक्स रिजिम. नंतर 4 लाख ते 8 लाखापर्यंत 5% आहे. 8 लाख ते 8 लाख 1 ते 12 लाखापर्यंत 10%, 12 लाख 1 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 लाख 1 ते 20 लाखापर्यंत 20%, 20 लाख 1 ते 24 लाखापर्यंत या ठिकाणी 25% आहे. आणि 24 लाखाच्या पुढे असेल तर या ठिकाणी 30% जो काही ऑप्शन्स आपण ए निवडणार त्यातून जी का आपले इन्कम टॅक्स जे आहे ते डिडक्शन्स होणार आहे. आता आर्थिक वर्ष 25-26 करायचं जुन्या पद्धतीने जर ऑप्शन बी निवडला तर त्यासाठी कसं असणार आहे ते पण पाहूयात. या ठिकाणी करपात्र उत्पन्न प्रतिवर्ष समजा 2.5 लाखापर्यंत 60 वर्षापेक्षा कमी असेल तर 0% आहे. 60 ते 79 पर्यंत 0 आहे आणि 80 पेक्षा असेल तरी 0च आहे. परंतु 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत असेल तर 60 पेक्षा कमी असेल इतर नागरिकांसाठी 5%, बाकीचे काही ज्येष्ठ नागरिक होते ज्येष्ठ नागरिक त्यांना 0% आहे. 3 लाख ते 5 लाखापर्यंत असेल तर या ठिकाणी 5%, 60 पेक्षा कमी आणि 60 ते 79 च्या दरम्यान जे असतील त्यांना पण या ठिकाणी 5 आणि अतिज्येष्ठ नागरिक त्यांना 0 आहे. 5 लाख ते 10 लाखापर्यंत जे काही 60 पेक्षा कमी इंडिव्हिज्युअल आहे त्यांना 20%, सिनियर सिटीझन साठी 20% आणि सुपर सिनियर सिटीझन साठी 20%. 10 लाखापेक्षा जास्त असेल तर आपण जे आहात त्यांना 30% आहे आणि ज्येष्ठ नागरिक जे सिनियर सिटीझन त्यांना 30%. सर्वांना या ठिकाणी सेम आहे. आता आयकरातून सूट म्हणजे रिबेट जे जुनी आयकर आकारणी पद्धत ओल्ड टॅक्स रिजिम जे आहेत एकूण आयकर उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असेल तर 12,500 किंवा आयकर उत्पन्नावरील आयकर यापैकी जी रक्कम कमी असेल ती या ठिकाणी मग धरण्यात येणार आहे. आणि नवीन आयकरणीनुसार या ठिकाणी एकूण आयकर उत्पन्न जे काही 12 लाखापेक्षा कमी असल्यास 60,000 रुपये किंवा आयकर पात्र उत्पन्न यापैकी जी रक्कम कमी असेल ती या ठिकाणी पकडण्यात येणार आहे. आता अधिभार सरचार्ज जो आहे एकूण आयकर उत्पन्न 50 लाखापर्यंत जुन्या पद्धतीने लिहिलंय, नवीन पद्धतीने पण लिहिलंय. उत्पन्न 50 लाख ते 1 कोटी असेल तर 10% आहे दोन्ही पद्धतीमध्ये. त्यानंतर या ठिकाणी 1 कोटी ते 2 कोटी पर्यंत असेल तर 15% आहे. 2 कोटी ते 5 कोटी पर्यंत 25% आहे. परंतु 5 कोटीपेक्षा जास्त असेल तर 37% जुन्या पद्धतीने, नवीन पद्धतीने 25% असणार आहे. तर या ठिकाणी आरोग्य आणि शैक्षणिक उपकर म्हणजे हेल्थ अँड एज्युकेशन सेस जो काही आपला आहे तो त्याच्यानंतर आयकर मधून जो उपरोक्त 3 नुसार इन्कम टॅक्स वजा आयकर सूट व अधिक अधिभार या एकत्रित रकमेवर 4% आरोग्य आणि शैक्षणिक उपकर या ठिकाणी आकारण्यात येणार आहे. आता कर दायित्व तक्ता या ठिकाणी नवीन पद्धतीने जे काही ऑप्शन ए जर निवडला आपण कशा प्रकारे असणार आहे. या ठिकाणी उदाहरणाखातर दिलेले आहेत आपल्याला. सॅलरी समजा जर आपली टोटल इन्कम जे आहे ते 11,50,000 असेल तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ह्या चार्ट मध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे. नंतर 12,80,000 असेल तर या ठिकाणी 11,50,000 असेल. त्यानंतर लेस स्टँडर्ड डिडक्शन या ठिकाणी 75,000. त्यानंतर प्रोफेशन टॅक्स याच्या नाही. त्यानंतर टॅक्सेबल सेरी 10,75,000 असणार आहे. आणि त्यातून जे काही आपलं अप टू 4 लाख नील आहे. नंतर 4 लाखाच्या वर 4 लाख ते 8 लाखाच्या दरम्यान 5% म्हणजे 20,000 आणि 8 लाख ते 12,000 10% म्हणून ते 27,500 अशा प्रकारे टॅक्स 47,500 आणि त्यातून लेस टॅक्सेबल रिबेट जे आहे तो 47,500 अशा प्रकारे असणार आहे. एक्झाम्पल 12,80,000 असेल तर 5,200 लागणार आहे. त्यानंतर एक्झाम्पल 3 पण याच्या प्रकारे चार्टचा आपण अभ्यास करून त्यामधून पाहू शकतो. कारण पूर्ण जर एक्सप्लेन करायला तर या खूप मोठा व्हिडिओ बनून जाणार. त्यासाठी या ठिकाणी जुन्या पद्धतीने पण आपण कशा प्रकारे करू शकतो, त्याचं या ठिकाणी आपण पाहू शकतो, की जो काही चार्ट आहे तो चार्ट परिपत्रक याची परिपत्रकाची लिंक आपल्याला याच्यात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकतो, की जी काही विदाऊट सॅलरी 5,40,000 असेल, 7.5, 15,00,000, 30,000, 30,00,000 आणि सॉरी 60,000 तर किती असल्यानंतर किती इन्कम टॅक्स जाणार वगैरे काय, तर टॅक्स पेएबल असणार ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे.
तर पॅन क्रमांक नमूद करणं आणि आधार कार्ड सोबत लिंक करणं आवश्यक आहे. आस्थापना कर्मचारी वृंदांनी पॅन कार्ड च्या छायांकित प्रती बरोबर तुलनात्मक पडताळणी करून त्याच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांचे पॅन क्रमांक मानव संसाधन HR मध्ये अचूकपणे अद्ययावत केले आहेत याची खातरजमा करायची. जे पॅन क्रमांक अद्ययावत करायचे असतील त्यांनी सुरुवातीचा दिनांक 1/4/25 ते या ठिकाणी तो शेवटचा 31/3/26 अद्ययावत करणं आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक आधारशी लिंक असणं आवश्यक आहे की नाही तो पण चेक करायचा. त्यानंतर कर्मचाऱ्याचे पॅन क्रमांक मानव संसाधन कार्यालयात चुकीचं नोंदवणे अथवा न नोंदणी आयकर अधिनियम जो काही 272 अन्वये या संबंधितास या ठिकाणी 10,000चा एवढा दंड आकारता येतो. त्यानंतर आस्थापना लिपिक आणि कर्मचाऱ्याचे पॅन क्रमांक पॅन नंबर जो आहे तो कार्यालयात चुकीचे नोंदवल्यास संबंधित आस्थापना लिपिकास ते जबाबदार राहील. त्यानंतर मानव संसाधन कार्यप्रणालीत कर्मचाऱ्याचा पॅन क्रमांक दुरुस्ती करायचा असल्यास कर्मचाऱ्याने आर्थिक वर्ष 25-26 समाप्त होण्यापूर्वी म्हणजे 31/3/26 पूर्वी जे काय असेल तो दुरुस्ती करून घ्यायची आहे. आणि त्याची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला काय करायची तर संसाधन विभागाकडून पॅन कार्डची प्रत सिस्टमला अपलोड करण्याबाबतची सुविधा उपलब्ध केली आहे. डिस्प्ले HR मास्टर डेटा आणि क्रिएट अटॅचमेंट मध्ये जाऊन तो आपण दुरुस्ती किंवा अपडेट करू शकतो. पॅन क्रमांक चुकीचा नोंदणी किंवा नोंदवणी तसं लिंक न केल्यास आयकर अधिनियम जे काय दंडास पात्रता जी काय असणार ती या ठिकाणी असणार. अलाउन्सेस अँड एक्झेम्प्ट या ठिकाणी चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स जो आहे ते, ₹100 पर मंथ पर चाइल्ड अप टू मॅक्झिमम अप टू म्हणजे ₹100 प्रति महिन्याने 2 मुलांपर्यंत. हॉस्टेल एक्सपेंडिचर जी काही त्याच्या मुलाचे ते ₹300 पर मंथ 2 मुलांपर्यंत आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स अँड अदर दॅन ब्लाइंड हँडिकॅप पर्सन असेल तर त्यांसाठी असेसमेंट इयर 19-20 नॉट इलिजिबल फॉर डिडक्शन. ट्रान्सपोर्टसाठी असेल तर 3200 पर महिना आहे. त्यानंतर लिव्ह ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजे LTA जो आहे आपला तो वन्स इन अ ब्लॉक पिरियड ऑफ 2 इयर्स 2 वर्षात आपण जो एकदा घेतो त्याची ऍक्च्युअल अमाऊंट एक्सपेंडिचर इन्क्लूड ते सांगितलेलं आहे. डिडक्शन ऑफ फ्रॉम सॅलरी स्टँडर्ड डिडक्शन या ठिकाणी जुन्या पद्धतीने 50,000 नवीन याच्यानुसार 75,000 आहे. एंटरटेनमेंट अलाउन्स जो आहे तो पण त्याच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. टॅक्स ऑन एम्प्लॉयमेंट जुन्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीने कशा प्रकारे डिडक्शन ऑफ अंडर सेक्शन 24 ऑफ बी ते काय ते दिलंय. त्यानंतर गृह कर्जावर परतफेडीच्या व्याजाकरता कलम 24B खाली आयकरातून सूट मिळवण्याकरता खालील बाबींची पूर्तता करणं गरजेचं आहे. जे काही आपले फायनान्शियल जे काही बँकेचं लोन असेल त्यांचं पॅन नंबर असणं आवश्यक आहे. त्यानंतर रजिस्टर नेम ऑफ जे बँकेचं नाव असेल ते. त्यानंतर हाऊसिंग लोन अकाउंट AC नंबर, डेट ऑफ सँक्शन ऑफ हाऊसिंग लोन करताना जे काय आपण डेट ऑफ सँक्शन असेल ते, नेम ऑफ द हाऊसिंग लोन बॉरर जे कोणाकडून लोन घेतलं आपण किती % वगैरे काय ते. नंतर इंटरेस्ट अँड प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ हाऊसिंग लोन पेड फायनान्शियल इयर 25-26 मी किती केलं आपण त्याचं. त्यानंतर आस्थापना कर्मचारी वृंदाने PF40 मधील MCGM इन्व्हेस्टमेंट अपडेट्स या पर्सनल ऍक्शन द्वारे होम इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या शीर्षकाखाली आयकर अधिनियम 1961 मधील कलम 24B खाली अद्ययावत केलेली गृह कर्जावरील व्याजाची परतफेडीची रकमेची नोंद PF40 मध्ये MCGM 12BB या पर्सनल ऍक्शन द्वारे गृह कर्जावरील व्याजाच्या परतफेडीची नोंद या ठिकाणी करता येणार आहे. आणि ती केली की नाही समान आहेत की दोन्ही ठिकाणी ते खातरजमा करायचं. इस्टॅलिश दिलेले त्या गृह खरेदीसाठी सावकार वगैरे किंवा घेतलेल्या कर्जावर रकमेचे हे जे काही त्याच्यातून सूट मिळत नाही आपल्याला. डिडक्शन चॅप्टर 6A मध्ये दिलेला आहे. डिडक्शन ऑफ चॅप्टर 6A इज नॉट अवेलेबल फॉर न्यू रिजन नवीन याच्यासाठी नाही येते. अशा प्रकारे डिडक्शन प्रत्येक डिडक्शन जे आहेत आपले डिडक्शन ATC मध्ये काय ना ADCCD1 मध्ये काय ना तर डिडक्शन ऑफ रिस्पेक्ट कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल पेन्शन एम्प्लॉयची काय 10% आहे. डिडक्शन ऑफ CCD 18 मध्ये ऍडिशनल डिडक्शन ऑफ 15,000 कॉन्ट्रीब्युशन ऑफ एम्प्लॉय अदर नॅशनल पेन्शन सिस्टम NPS अँड वात्सल्य स्कीम. डिडक्शन ऑफ ATCCD याच्या अंडर मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर डिडक्शन ऑफ ATCCH जे त्याच्या अंडर मध्ये काय काय द्यायचं त्या डिटेल्स दिलेले आहे. डिडक्शन ATD मध्ये फॅमिली अँड पॅरेंट्स बिलो 60 इयर्स असतील
तर त्यांना फॅमिलीसाठी या ठिकाणी आपण 25,000 आणि पॅरेंट्ससाठी 25,000 मॅक्सिमम डिडक्शन या ठिकाणी 50,000 दाखवू शकतो. फॅमिली बिलो 60 इयर्स बट पॅरेंट्स अबोव 60 ते असतील तर त्या ठिकाणी 25-50 अशा प्रकारे 75 दाखवू शकतो. आणि बोथ फॅमिली पेरेंट्स अबोव 60च्या वरती असतील तर 50,000 फॅमिली पॅरेंट्ससाठी 50 अशा 1 लाख रुपये. आणि या ठिकाणी नोट देण्यात आलेली ती दे ॲग्रिगेट पेमेंट ऑफ अकाउंट ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप प्रिव्हेंट सेल्फ फॅमिली जे मेडिक्लेमचं चेकअप वगैरे आहे त्या संदर्भातले फॅमिली पेरेंट्स एक्सिड 5,000 अँड सेम इज इन्क्लुडेड इन ओव्हरऑल मॅक्सिमम डिडेंड 80D मध्ये जे दिलेलं आहे. डिडक्शन 80D मध्ये काय दिलंय तर या ठिकाणी डिडक्शन ऑफ रिस्पेक्ट ऑफ मेंटेनन्स इन्क्लुडिंग मेडिकल ट्रीटमेंट ऑफ हँडिकॅप जे काही हँडिकॅपचे मेडिकल ट्रीटमेंट असेल त्या संदर्भात दिलेलं आहे. त्यानंतर आर्थिक वर्ष 25-26 कर निर्धारण वर्ष 26-27 महापालिका कर्मचारी अवलंबून असणाऱ्या शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असलेल्या कुटुंब सदस्यांना आयकर अधिनियम 1961 मधील कलम 80DD अधीन आयकरातून अनुज्ञेय सूट मिळण्यासाठी संबंधित आस्थापना कर्मचारी वृंद आणि संबंधित कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सदस्यांच्या PF40 मध्ये म्हणजे ट्रान्झॅक्शन कोड मधील MCGM चेंज फॅमिली डिटेल्स या पर्सनल ऍक्शन द्वारे या ठिकाणी अद्ययावत करायची. त्यानंतर सदर नोंदीबाबतचा जो काही दिनांक 1/4/25 ते 31/12/99 अशा प्रकारे या ठिकाणी टाकायचे आणि कुटुंब सदस्याचे शारीरिकदृष्ट्या अपंगत्व प्रमाणपत्र P20 ला अपलोड करायचे. डिरेक्शन 80DDB या ठिकाणी द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ स्पेसिफाईड डिसीजेस अलाइनमेंट ॲज प्रिस्क्राइब्ड बाय द बोर्ड अंडर द 11DD हिमसेल्फ ते काय जे आहेत ते करायचे. त्यानंतर 80 दिले आहे. अशा प्रकारे जे आपले अदर इन्कम किंवा खर्च बचतीचे देणार आहोत तर त्या संदर्भातली सगळी या ठिकाणी माहिती दिलेली आणि ती डिटेलमध्ये आपण परिपत्र वाचून या ठिकाणी माहिती घेऊ शकता. तसंच डिडक्शन फ्रॉम टॅक्स लायबिलिटी रिवेट अंडर सेक्शन 87 हे जुनी आयकर पद्धत असेल तर एकूण आयकर उत्पन्न 5 लाख कमी असल्यास 12,500 किंवा त्या जी कमी असेल ती रक्कम आणि नवीन आयकर पद्धतीने 12 लाखापेक्षा कमी असल्यास 60,000 रुपये आणि आयकर पात्र उत्पन्न वरील आयकर जी काय असेल कमी असेल ती. आता नेट इन्कम 10,75,000 असेल तर त्या ठिकाणी जे काय दिलेले आहेत वेगवेगळे नमुने दिलेले आहेत त्यानुसार पाहून करू शकतो आपण. आता आर्थिक वर्ष 25-26 मध्ये कार्यरत निलंबित कर्मचाऱ्यांचं आयकर कमी वसुली म्हणजे शॉर्ट रिकव्हरी राहू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी अचूक पॅन नंबर प्राप्त करून त्याची सॅप प्रणालीत नोंद घेणं आवश्यक आहे. कर्मचारी कोणत्याही प्रकारचे अधिदान करताना पॅन क्रमांक उपलब्ध असणं आवश्यक आहे. तसंच पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचं आहे. संगणकीय वेतनपत्र अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गुंतवणुकीची नोंद सॅप कार्यप्रणालीत योग्य प्रकारे घेण्यात आलेली आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी खातरजमा करणे आवश्यक आहे आणि त्याच्या आयकर थकबाकी शिल्लक राहणार नाही. सॅप प्रणालीत गुंतवणुकीच्या पर्सनल नोंदी ह्या 10/1/26 पर्यंत ऍक्च्युअल करण्यात याव्यात. जे काय आपण आता डिक्लेरेशन देतो ते ऍक्च्युअल करायच्यात 10/1/26 पर्यंत. पुरवणी वेतनपत्रकाद्वारे अधिदान करण्यात येणाऱ्या निलंबित कर्मचाऱ्यांना निलंबन भत्ता दिनांक 5/3/26 पर्यंतच या ठिकाणी मंजूर करण्यात यानंतर वजावट करण्यात आलेला आयकराचा अहवाल तात्काळ दिनांक 12/3/26 पर्यंत अर्थसंकल्पनीय बजेट वाईज लेखाधिकारी आयकर विभाग यांना सादर करायचा आहे. आणि अशा प्रकारे 1 एप्रिल 25 ते 31 मार्च 26 पर्यंत निलंबित तसेच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आयकराची प्रमाणशीर वसुली करायची. त्यानंतर संबंधित विभागाने निलंबित कर्मचाऱ्यांना 25-26 मध्ये दिलेल्या रकमेचा अहवाल तसंच जी पुरवणी B60 द्वारे जी काय असणार आहे ती कशा प्रकारे द्यायचे उपविभागांना द्यायचं सादर करायचं. त्यानंतर आर्थिक वर्ष 25-26 मध्ये सर्व आस्थापना विभागाने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा पॅन क्रमांकाच्या अचूक नोंद कार्यप्रणालीत केली की नाही ती खातरजमा करायची. तसंच खातरजमा केल्यात अपेक्षित बदल असल्यास ते एप्रिल 26 पूर्वी करून घ्यायचे. त्यानंतर काही कर्मचारी आयकराचे आगाऊ अधिदान महापालिकेकडून देण्यात आलेल्या रकमेला आगाऊ स्वरूपात स्वतःच्या स्वरूपात पॅन स्वरूपात भरण्यात येऊ नये. पॅनवर भरू नये. DCPS म्हणजे परिभाषित अंशदान निवृत्ती डिस्ट्रीब्युट जे काय त्यामध्ये जुनी आकारणी पद्धतीनुसार
जे परिपत्रकाचा नंबर दिला 18/3/21 परिभाषित निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत DCPS कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 14% पैकी 4% इतकी महापालिका अंशदानाची रक्कम प्राप्तिकर कायदा 1961 अन्वये करपात्र असणाऱ्या आणि 4% रक्कम ही कर्मचाऱ्याच्या एकूण वेतनामध्ये समाविष्ट करून आयकर परिगणना विचारात घेण्यात आहे. जुन्या पद्धतीनुसार 4% ची रक्कम आहे. नवीन फायनान्स जो काही नंबर दिलाय तो त्याच्या अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत DCPS कर्मचाऱ्यांना मिळणारी अंशदानाची रक्कम जे प्राप्तिकर कायदा अन्वय सवलतीस या ठिकाणी पात्र आहे. भविष्य निधी निर्वाह निधीवरील व्याज केंद्र शासनाकडून 31/8/21 रोजी अधिसूचना आली त्यानुसार जे काही भविष्य निर्वाह निधी जे NCPF खात्यात 21-22 व तदनंतरच्या प्रत्येक आर्थिक वर्ष जमा होणाऱ्या 5 लाखापेक्षा जास्त जे अंशदानाच्या रकमेवरील व्याज आयकरास पात्र असणार आहे. त्यामुळे सदर सुधारणेनुसार आर्थिक वर्ष 21-22 मध्ये व पुढील आर्थिक वर्ष अंशदायी व भविष्य निर्वाह निधी प्रतिवर्षी 5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याचं 1961 मधील 19/4 जो काही त्यानुसार 10% वजावट करण्यात येणार आहे. निवृत्ती वेतन व निवृत्ती पश्चात इतर कपात करायच्या आयकराबाबत यात उपदान यांनी ग्रॅज्युटी मृत्यू सेवा उपदान म्हणजे डेथ कम रिटायरमेंट ग्रॅज्युटी जे आहे DCR जे रकमेवर आयकरातून आयकर अधिनियम 1961 मधील 10 अन्वय सूट पूर्ण अन्वय सूट देण्यात येते. त्यानंतर पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ऍक्ट 1972 जे त्याच्यानंतर त्या रकमेवर आयकर अधिनियम 1961 मधून सूट देण्यात येते. निवृत्ती वेतन धारकांनी देय असलेल्या सुधारित उपदान थकबाकीच्या देय रकमेवर सुद्धा आयकर याच्यातून सूट देण्यात येते. आता अंशराशीकर महापालिका कर्मचाऱ्यांना निवृत्ती देय असलेल्या अंशराशीकरणाच्या रकमेवर आयकरातून अधिनियम मधून सूट देण्यात येते. त्यांना अंशराशीकरणाच्या सुधारित परिगणनानुसार थकबाकीच्या देय रकमेवर सुद्धा आयकरातून सूट देण्यात येते. रजारोखीकरण या ठिकाणी अर्जित रजा म्हणजेच महापालिका कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या रजारोखीकरणाच्या अधिदानापैकी जे कर्मचारी दिनांक 1/4/23 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झाले त्यांना अर्जित रजेच्या इनकॅशमेंट म्हणजेच ₹25 लाखापर्यंतच्या रकमेवर आयकरातून या ठिकाणी सूट देण्यात येते. त्यानंतर जे कर्मचारी 1/4/23 पूर्वी सेवानिवृत्त झाले अशा निवृत्ती वेतन धारकाच्या अर्जित रजेच्या 3 लाखापर्यंतच्या रकमेवर आयकरातून या ठिकाणी सूट देण्यात येते. तसंच आयकर खात्याचे परिपत्रक या ठिकाणी नंबर दिलेला आहे 1965 नुसार महापालिका कर्मचाऱ्यात सेवेत असताना मृत्यू झाल्यास निवृत्ती वेतन धारकाचा मृत्यू झाल्यास मयत कर्मचाऱ्याच्या वेतन धारकांच्या वारसांना अर्जित रजा रोखीकरणाचा पूर्ण रकमेवर या ठिकाणी सूट देण्यात येते. अर्ध वेतन रोजगार म्हणजेच HPL इनकॅशमेंट यामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनानंतर मिळणाऱ्या रोखीकरणाच्या अधिदानापैकी जी काही रक्कम आहे ती आयकरास पात्र आहे. रजेची पूर्ण रक्कम पात्र असणार आहे. निवृत्ती वेतनामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांनी सेवा समाप्ती नंतर मिळणारे निवृत्ती वेतन व निवृत्ती जे काही त्याच्यावरती आयकर आकारण्यात येतो. आयकर अधिनियम 1992 नुसार कर्मचारी मृत्यू पश्चात कुटुंबाला मिळणारे निवृत्ती वेतन आयकर वसूल करणे ही महापालिकेची अखत्यारीत बाब नसल्यामुळे सदर बाबतीत त्रैमासिक सबमिशन आयकर विभागास होत नाही. सर्व कुटुंब निवृत्ती वेतन धारकाने फॉर्म प्राप्त होणार नाही. भविष्य निर्वाह निधी महापालिका कर्मचाऱ्यांना निवृत्ती पश्चात त्यांच्या खाती जमा असलेले भविष्य निर्वाह निधी आहे रकमेवर आयकर अधिनियम अन्वये सूट देण्यात येते. त्यानंतर निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना अधिदान करण्याबाबत सूचना. आता निवृत्ती वेतन धारक आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना मानव संसाधन कार्यप्रणालीत व्यतिरिक्त कोणत्याही कार्यप्रणालीत वेतन थकबाकी करण्यात येऊ नये. निवृत्त कर्मचारी कोणत्या प्रकारचे अधिदान थकबाकीचे अधिदान मार्च 26 मध्ये आस्थापना विभागामार्फत करण्यात येऊ नये. तसंच निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती दावे मंजूर करते वेळी मानव संसाधन HR मध्ये निवृत्ती वेतन धारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतन यांच्या पॅन क्रमांकाची अचूक नोंद असण्याची जबाबदारी व निवृत्ती दावे मंजूर करण्याची विभागाची राहील. निवृत्ती वेतन धारक यांना आयकरातून सूट मिळण्यासाठी प्रत्यक्ष ऍक्च्युअल गुंतवणुकीची कागदपत्रे छायांकित प्रती फॉर्म 12B सोबत सादर करावेत आणि ईमेल द्वारे सादर केलेली कागदपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. प्रस्तावित गुंतवणूक आयकरातून सूट मिळवण्याच्या विचाराधीन घेतले जाणार नाहीत.
अपंग निवृत्ती वेतनधारक किंवा निवृत्ती वेतनधारकांचे अपंग वारसदार यांना आयकर अधिनियम 1961 मधील 80U या अंतर्गत येणाऱ्या दरवर्षी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. तसंच कार्यरत कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना मार्च 26 चे अधिदान जे 26 चे अधिदान आहे ते 31 मार्च 26 पूर्वी करणं. वेतन अधिदान व निवृत्ती वेतन मानव संसाधन मार्च 26 वेतनदान आयकर वजावटीची माहिती 25/3/26 पर्यंत प्राप्त करणं आवश्यक आहे आणि आयकर व व्यवसाय कर फाईल 25/3/26 पर्यंत प्राप्त होणे आवश्यक आहे. शासकीय देणे आयकराचा भरणा व व्यवसाय भरणारे 31 मार्च पूर्वी करायचं आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना बाबत सूचना आहे तर 25/26 निलंबित कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या निलंबन भत्त्याचे अधिदान 5 मार्च 26 पूर्वी पर्यंत करायचंय. अधिदान करण्यात येणाऱ्या निलंबन भत्त्यातून एप्रिल 25 ते 26 पर्यंत प्रमाणशीर आयकर वजावटीची वजावट करायची आहे. वजावट करण्यात आलेल्या आयकराच्या रकमेचा मासिक अहवाल त्वरित संबंधित अर्थसंकल्प लेखाधिकारी आहेत त्यांना सादर करायचा आहे. अशा प्रकारे दिले. त्यानंतर जे नियमित कर्मचाऱ्यांना एप्रिल 25 ते 26 या कालावधीत आयकर वजावट न करता पुरवणी वेतन पत्रकाद्वारे अधिदान केले असेल अशा कर्मचाऱ्यांची माहिती पेनड्राईव्ह घेऊन संबंधित अर्थसंकल्प निहाय आयकर उपविभागांना 31 मार्च 26 पूर्वी सादर करणं आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी उपरोक्त माहिती संबंधित गुंतवणुकीची नोंद मानव संसाधन कार्यप्रणाली कशा प्रकारे घेण्यात येईल यासाठी संबंधितांनी मानव संसाधन विभागाशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर आयकर आकारणी तसंच आयकर सवलती याबाबत सविस्तर माहिती करता आयकर अधिनियम 1961 मधील संबंधित कलमे संदर्भित करावेत आणि हे परिपत्रक ते महापालिकेच्या संकेतस्थळावर या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच या परिपत्रकान्वये कशा प्रकारे आपण जी काही माहिती भरणार आहोत आपण किंवा आपण जी काही जुन्या पद्धतीने नवीन पद्धतीने जी काही आपण टॅक्स रेजिम निवडणार आहोत ती त्याबद्दल या ठिकाणी या परिपत्रकातून माहिती देण्यात. तसंच कोणत्या अंडर सेक्शन खाली आपण कोणत्या आपण बचत दाखवू शकतो, किती खर्च करू शकतो किंवा कोणत्या अटी शर्तींसह जे काय ते आपण या व्हिडिओ मधून परिपत्रकाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला. तसंच आपल्याला जो 12B आहे 12B जो आपल्याला जे काय डिक्लेरेशन फॉर्म जो भरायचा आपल्याला तो फॉर्मची लिंक आपल्याला जी काय डिस्क्रिप्शन लिंक मध्ये त्याची लिंक दिली तिथून आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता. डाउनलोड करून आपले जे काय असेल ते प्रस्तावित जे काही वजावट आहे ती प्रस्तावित वजावट आपण याच्यातून दाखवू शकतो व त्याप्रमाणे आपण ते भरून 10 मे पर्यंत या ठिकाणी आपण पूर्ण करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमधून आपल्याला जे काय आयकर वजावट संदर्भात जे काय कर्मचारी त्यांच्या वेतनातून किंवा निवृत्ती वेतन धारक आहेत निवृत्ती वेतन धारक किंवा यांच्या निवृत्ती वेतनात म्हणजे पेन्शन मधून आयकर कपात कशा प्रकारे करायची त्या संदर्भातला एक माहिती देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.